शायनी मारायच्या नादात मी झाडावरती चढले होते, पण मला झाडावरून खाली काय उतरताच येत नव्हतं. तर हॅलो, मी प्रियांका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये. तर सकाळची सुरुवात माझी कामं करण्यापासूनच होते दररोजच. मग आज पण तशीच झाली. सकाळ सकाळी भांडे वगैरे घासले, त्यानंतर मस्त कपडे वगैरे धुवून घेतले आणि हिला जेव्हा कॉलेजला जायचं असतं ना तेव्हाच ही अभ्यास करते. त्यानंतर मी मॅगी बनवली होती, मॅगी भाजी चपाती वगैरे खाल्ली. त्यानंतर मग मी वेणी घालायला सांगितली होती माझ्या बहिणीला. तिची पण मी घालून दिली होती. म्हणजे 2 बहिणी असल्या ना म्हणजे अशी कामं करता येतात. त्यानंतर माझ्या बहिणीला आवळे खायचे म्हणून तिने मला झाडावरती चढवलं होतं आणि आवळ्याचं झाड पण आमचं पत्र्यावरती गेले. मग ते पत्र्यावरून मी आवळे तोडले. मला काही नीट उतरताच येत नव्हते. कशी बशी उतरले खाली, पण यांचं रडगाणं चालू होतं. कारण माझ्या बहिणीला मी वरतून बॉल फेकला होता पत्र्यावरून आणि तो काही ती मारायला देतच नव्हती. त्यावरूनच त्यांचे भांडणं चालले होते. त्यानंतर मी मीठ मसाला बनवला. त्यानंतर मस्तपैकी आवळे खाल्लेत आणि त्यानंतर माझ्या बहिणीचं रगडा बनवायचं चाललं होतं. तिने मस्त बनवलं पण होतं आणि मी फक्त व्हिडिओ काढतच होते. आणि ते दिसायला पण तर छान पाहिजे ना, त्यामुळे मग ते मस्त त्याला शेव वगैरे टाकून मी सजवलं आणि शेजार धर्म असल्यामुळे मी मायराला पण ते देऊन आले. त्यानंतर मग बहीण आणि मी बसले होते खायला. आणि काही पण म्हणा, आयतं खायची मजा नाही वेगळीच असते. मी यात काहीच केलं नव्हतं, पण आयतं खायला तर बघा मी कशी जाते. त्यानंतर मग संध्याकाळी मायराच्या घरी गेले होते. राजूला ट्युशनला जायचं होतं, पण त्याचा काही अभ्यास झालेला नव्हता. मग त्याने कम्प्लीट केला. मग त्यानंतर मग त्याला ट्युशन मध्ये सोडायला गेलो होतो आम्ही. आणि ही काही जास्त वेळ चालतच नसते, तिला उचलूनच घ्यावं लागते. आणि हे जे छोटंसं मिक्सर बघताय ना ते मायरेचं आहे आणि माझी बहीण ते चोरून घेऊन आलेले. असो तर असा होता माझा आजचा दिवस. आपण भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.